Go. लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45+ मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा. खासदार सुनीलजी तटकरे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाराष्ट्रात मिशन 45+ हे मोहीम राबवणार आहेत. तीनही पक्षाचे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेणार आहेत. तसंच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, माजी नगरसेविका वहिदार खान, अंकिता शिंदे, ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपागर, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष वीरू वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य मोहसिन शेख, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मी कायद्याच्या कसोटीवरती एवढ्यासाठीच म्हणतो की ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी पण मंत्री त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला 13-14च्या आसपास एक राणे समिती आम्ही त्याला नारायण राणेची नेमली होती आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती त्या ठिकाणी गोळा करत राणे समितीने जो अहवाल दिला त्याच्या आधारित त्यावेळच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुस्लिम समाजाला सुद्धा 5% शैक्षणिक आरक्षण दिलं. परंतु हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण त्याच्या अगोदर एक बाब मला स्पष्ट केली पाहिजे की संबंध महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये सकल मराठा समाजाने काढलेले मोर्चे लाखोंच्या संख्येने राहिले. महिला भगिनींचा, युवतींचा, युवकांचा सहभाग प्रचंड प्रमाणावरती राहिला आणि शांततेच्या वातावरणामध्ये ते मोर्चे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पार पाडले. त्यामुळे सकल मराठा समाजाचे आभार मानावे तितके थोडे त्या ठिकाणी ठरू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयावरती दुर्दैवाने ते टिकू शकलं नाही. एक असं आहे की मी जे अगदी थेट राष्ट्रवादीचा मी आज खासदार रायगडमधून आहे, पण तिथल्या बाबतीमध्ये विश्लेषण करताना मी सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे राज्यस्तरावरचे नेते बसू, केंद्रातलं शिस्तस्थ नेतृत्व त्या संदर्भातला निर्णय करेल आणि जो निर्णय होईल त्याची पूर्णपणाची काटेकोरपणाची अंमलबजावणी आम्ही करू आणि 45+ हे उद्दिष्ट ठेवून आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ताकदीने एकत्रितपणाने सामोरं जाणार आहोत. येस, बिलकुल मिशन 45+ नॉट 45+. I said plus. I did not say 45. I said 45+. I repeated plus. गेल्या 45 वर्षापासून आम्ही आरक्षण मागतोय, आमच्या पुढच्या पिढीसाठी मागतोय आणि आम्हाला आरक्षण यांनी द्यावं. आम्हाला कुठल्याही सरकारवरती आता विश्वास राहिला नाही. शरद पवार गेले 40 वर्ष होती, त्यांनी नाही दिला. हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार आहे, त्यांनी आम्हाला आरक्षण देत नाही आहेत. पण आज आम्ही खासदार तटकरे साहेब आलेले आहे, त्यांच्या इथं निषेध नोंदवला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या दिल्लीपर्यंत लोकसभेत हे मांडणं मांडून तुम्हाला लवकरात लवकर आरक्षण देण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मराठीतील सुपरस्टार महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. गंधार बालकलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला. महाराष्ट्र चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 14 नोव्हेंबर 2023 रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी शनिवारी गडकरी रंगायतन येथे दिली. तसेच या वर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे 8वे वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परसुरे तर गेल्या वर्षी श्री सचिन पिळगावकर यांना आत्तापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते श्री महेश कोठारे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षीचा गंधार गौरव पुरस्कार श्री महेश कोठारे यांना घोषित झालेला आहे. यावर्षीचे मानकरी ते आहेत. मला हा पुरस्कार त्यांना मिळाला हे घोषित करताना खूप आनंद होतो की अशा माणसाला दिला जातो आहे ज्याचा बाल कलाकार म्हणून गेली 50 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. छोटा जवान, तुम्हाला चित्रपट आठवत असेल तर, छोटा जवान या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुसरा राजा रंग हे बालकलाकार म्हणून महेश कोठारे यांनी काम केलेलं होतं. अप्रतिम चित्रपट होते. म्हणजे गेली 50-55 वर्ष महेश कोठारे काम करतो आहे आणि सातत्याने काम करतो आहे. म्हणजे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, डिस्ट्रीब्युटर अशी वेगळी काम करतो. एक मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन आयाम त्यांनी आणला. आज 70 mm सिनेमा म्हणा किंवा VFX म्हणा किंवा डॉल्बी म्हणा, असे वेगळेच ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या महेश कोठारेने पहिल्यांदा आणल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. आणि अशा माणसाला हा पुरस्कार जेव्हा घोषित करण्यात आला तर मला खूप आनंद झाला. करेक्ट चॉईस. महेश कोठारे अभिनंदन. मला असं वाटतं की आत्ताच आदरणीय अभिनेते विजय पाटकरने त्यांचं नाव घोषित केलं, महेश कोठारे. आम्ही देखील लहानपणापासून हे व्यक्तिमत्व फार जवळून पाहिलेलं आहे चित्रपटामध्ये. आणि त्याने अनेक कलावंतांना, अनेक गीतकारांना, कवींना देखील मराठीमधल्या संधी दिलेली आहे. गेली 50 वर्षाहूनही जास्त ज्यांनी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं अशा व्यक्तीचा सन्मान गंधारच्या वतीने होतो आहे. आणि हे 8वं वर्ष आहे. गंधार हे बालकलाकार घडवायचं काम करत असताना देखील सुद्धा जी मोठी कलावंत आहेत, ज्यांनी अगदी आपल्या बालावस्थेमध्येच या रंगभूमीची सेवा केली, अशा मंडळींना या पुरस्काराने सन्मान केलं जात आहे. आणि तो कार्यक्रम 14 तारखेला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतांमध्येच बालदिनानिमित्त साजरा होत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत,
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. यंदा 1 ते 3 डिसेंबरमध्ये रंगणार पंडित राम मराठे संगीत महोत्सव. पंडित सुरेश तळवळकर आणि निषाद बाकरे पंडित राम मराठे पुरस्काराचे मानकरी. पंडित राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष संगीत महोत्सवाचे 28वे वर्ष. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या काळात होणार आहे. या महोत्सवात पंडित सुरेश तळवळकर यांना राज्यस्तरीय तसंच निषाद बाकरे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती सोमवारी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपायुक्त अमेश बिरारी उपस्थित होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे 3 दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे 28वे वर्ष आहे. तसंच पंडित राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या 7 ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. तसेच हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहनही माळवी यांनी केले आहे. गेली 27 वर्षे आपण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन करतो ठाणे महापालिकेच्या वतीने. अतिशय यशस्वीपणे दरवर्षी आपण ह्या महोत्सवाचं आयोजन करतो. हे 28वे वर्ष आहे आणि विशेष म्हणजे पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित करतो. नुकतेच आपण त्यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं. यावर्षी 1, 2, 3 डिसेंबरला पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षी आपण मुद्दाम मोठमोठ्या कलाकारांना, दरवर्षी आपण मोठमोठ्या कलाकारांना बोलवतो. यावर्षी आपण कमिटीच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या दिवशी आपण प्रख्यात सरोदवादक, भारतातील सगळ्यात नामवंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोदवादक सुजात खान यांचं सरोदवादन ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण सुंदरी वादन हा जो पारंपरिक कला प्रकार आहे, उस्मानाबादचे भीमण्णा जाधव यांचं सुंदरी वादन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यिका आणि अभिनेत्री शर्मरी जमिनीस यांचं कथ्थक नृत्य ठेवलेलं आहे. आणि त्याच दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबरला आपण प्रख्यात गायिका शुभा मुदगल यांचं गायन आपण आयोजित केलेलं आहे. 3 डिसेंबरला आपण काही ठाण्यातल्या कलाकारांना संधी देतो. त्याचबरोबर दुपारी पंडित राम मराठे यांचं गाजलेलं संगीत नाटक संगीत मंदारमाला हे मुकुंद मराठे जे त्यांचे चिरंजीव आहेत ते सादर करणार आहेत. आणि संध्याकाळी आपण रात्रीचं जे सत्र आहे 3ऱ्या दिवशीचं ते जसरंगी हा गाजलेला कार्यक्रम जो आहे, ज्याच्यामध्ये पंडिता अश्विनी भिडे मॅडम आणि पंडित संजीव अभ्यंकर हे दोघे एकत्रितपणे साजरे करणार आहेत. त्यामुळे यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षी पंडित राम मराठे यांच्या नावाने एक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करतो. जो अतिशय नामांकित कलाकार आहेत त्यांना आपण राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करतो. आणि एक युवा पुरस्कारानं आपण ठाण्यातले जे कलाकार आहेत त्यांना आपण युवा पुरस्काराने सन्मानित करतो. यावर्षी प्रख्यात तबलावादक तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांना आपण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी होकारी कळवलेला आहे. साधना जोशी लिखित कोरोना काळातील विवेक या पुस्तकाचे प्रकाशन. कोरोना काळातील विवेक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त व सध्या मुंबई पोलीसचे आयुक्त असलेले विवेक फणसळकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कोरोनाच्या अतिशय खडतर आणि आव्हानात्मक काळात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता अतिशय उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. कोरोना काळातील त्या सर्व भावनिक आणि रोमांचकारी अनुभवांना कोरोना काळातील विवेक या पुस्तकामध्ये साधना योगेश जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे. स्वजन फाउंडेशन आयोजित आणि सृजन संवाद प्रकाशित सदर
सदर पुस्तकाचे प्रकाशन सोहळा शनिवारी कोजागिरी पौर्णिमेला ठाण्यातील सहयोग मंदिर येथे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर, आमदार संजय केळकर, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश बेडेकर, आमदार श्री निरंजन डावखरे उपस्थित होते. तर या पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा देण्यासाठी संजीव ब्रह्मे, सुहास जावडेकर, अशोक चिटणीस, मिलिंद बल्लाळ, आनंद भागवत, डॉक्टर राहुल कुलकर्णी आदींसह ठाणे व पालघर क्षेत्रातील अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. असं काम ठाणे पोलीस दलाने किंवा सर्वच पोलीस दलाने आणि सर्वच विभागांनी केलं. मला असं वाटतं की ते नाव थोडंसं तुम्ही पार्शालिटी केली मॅडम, पण त्याच्यात तुम्ही ते विवेक नाव माझं नका समजू. तो प्रत्येकाचा जो विवेक जागृत झाला होता आणि तो जागृत झालेला विवेक ते त्या अर्थाने त्याचे ते नाव ठेवलेलं आहे असं मला वाटतं. मला आठवत आहे की एकीकडे सगळे शास्त्रज्ञ झटत होते, शासन झटत होतं की याच्यावरती उपाय काय. उपाय फक्त वॅक्सिनच, आणि वॅक्सिन तयार होण्यासाठी 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. तोपर्यंत आपण जगणार कसे. आणि त्यामुळे एकदम वॉर फुटिंगवरती ते काम चालू होतं. आणि ते काम चालू असताना एकीकडे काही जण कांदा आणि लसूण खा, तुम्हाला कोरोना होणार नाही, तर दुसऱ्या टोकाला कोरोना बकवास आहे, ते फार्मसीवाल्यांचं काहीतरी खूळ आहे, डॉक्टर लोकांनी आपलं धंद्याला बरकत आणण्यासाठी हे आणलेलं आहे. इथपर्यंत कोरोनाच्या थेरीज याचा प्रसार करणारे अनेक एक्सपर्ट्स आपल्या देशामध्ये आणि सगळीकडे तयार झाले होते. सोशल मीडिया पण त्यांच्या हाताशी होता. लोकांना काही कामं नव्हती, त्यामुळे ते वाचून लोक अजून आम्हाला प्रश्नाचा बडीमार की असं आहे का तसं आहे का. आमच्या कंट्रोल रूम मध्ये आम्ही असे लोक बसवले होते, त्यांना मी ब्रीफ करायचो की असे प्रश्न येतील, तुम्ही त्यांना प्रश्न की, कारण की आता जे नॉर्मल भाषेत आम्ही बोलतो ते त्यावेळेला बोलू शकत नव्हतं. धीर देणं ते आमचं कर्तव्य होतं. रिपाई एकतावादी मराठा आरक्षणासाठी मैदानात. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरू केला आहे. संविधानातील कलम 340 नुसार आरक्षण देणं शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करत नाहीत. आमच्या मराठा बांधवांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला आहे, असा सवाल करीत रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठ्यांच्या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेत. ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी जितेंद्र कुमार इंदिसे यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की संबंध देशाचे लक्ष असलेले मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडं या सरकारने घातलं आहे. आमचे बंधू मनोज जरांगे हे 6 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आता मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बरेच लोक असा दावा करत आहेत की मराठ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मात्र तसं नाही, कारण सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. त्यामागील कारणही तशी होती. यावेळी 5 सदस्यीय खंडपीठासमोर हा खटला चालला होता. मात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी 9 जणांच्या खंडपीठाने 50% वर आरक्षण देता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या आदेशावरती 5 जणांचे खंडपीठ निर्णय देऊच शकत नाही. त्यासाठी 11 जणांच्या पूर्णपीठासमोर या सरकारने जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. म्हणजेच या सत्ताधाऱ्यांना खरोखरच मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे की नाही हा प्रश्न आता निर्माण होत आहे. त्याचबरोबर एकीकडे आपण सर्व आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहोत. ज्यांना आरक्षण देण्यात आले ते आरक्षण टिकवण्यासाठी लढत आहेत. मात्र सरकारने सर्वच कंत्राटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी शाळा, सरकारी नोकऱ्या संपवण्यात आलेल्या आहेत. कधी काळात ज्या सेवा योजना कार्यालयातून नोकऱ्या मिळत होत्या त्या सेवा योजना कार्यालयही आता बंद झाले आहेत. दुसरीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षणही संपुष्टात आलेलं आहे. अशा स्थितीमागे आपण सर्व जाती समूहांनी एकत्र येऊन हा लढा उभारून कंत्राटीकरणाचा विरोध केला पाहिजे, असंही यावेळी इंदिसे यांनी म्हटलं. एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय जिजाऊ. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. ते मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सगळे लोक बोलतात की मराठ्यांचं आरक्षण टिकणार नाही, दिलं तरी टिकणार नाही.
भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे आयोग नेमून आयोगाने रिपोर्ट राष्ट्रपतींना सबमिट करायचा आहे. सबमिट करून राष्ट्रपतीच्या सहीने लोकसभा आणि राज्यसभावर तो पारित करून ते आरक्षण आपल्याला मराठा बांधवांना देता येईल साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. राज्याचा अधिकार केंद्र शासनाने अमेंडमेंट करून आरक्षणाचा अधिकार कधीच काढून घेतलेला आहे, म्हणून तो राज्य सरकारला अधिकार नाही आणि ते शिंदे सरकारवर पण त्याचं खापर फोडणं चुकीचं आहे, कारण त्यांना अधिकारच नाही. म्हणून माझी एक तुमच्या माध्यमातून विनंती असेल, हे 288 जे आमदार आहेत त्यांनी सरळ दिल्लीला जाऊन प्रधानमंत्रीच्या घरासमोर उपोषणाला बसावं की तुम्ही आम्हाला अधिकार द्या किंवा यांना मराठ्यांना आरक्षण द्या.